तुम्ही जो फायर ट्रायंगल शिकलात ज्यामध्ये तुम्ही एक कॉमनली जनरल लगेच सांगतात हीट, ऑक्सिजन आणि फ्युएल. पण बॉस हीट, ऑक्सिजन, फ्युएल बनून मिळून फायर ट्रायंगल बनतो हे खरं, पण का बरं हा फायर ट्रायंगल का बरं शिकलात तुम्ही हा? बरोबर बोला. कोणत्या घटकामुळे का? बरोबर. बरोबर. मग बेसिकली तुम्हाला आता हे सांगायचंय की कुठल्या कुठल्या घटकामुळे आग लागली. ओके, रिएक्शन होते. हे बेसिकली 3 घटक तुम्हाला माहिती ज्याच्यामुळे काय लागली, आग लागली, सदर आग लागली. मग तुम्ही जर कुठे एखाद्या ठिकाणी आग लागली तर पहिले जाऊन बघणार, अच्छा नेमकं हीट वाढली की फ्युएलमुळे की ऑक्सिजनमुळे, कुठल्या घटकामुळे इथे आग लागली, हा एक मुद्दा आहे. हे तुम्हाला कोणी सांगितलं? फायर ट्रायंगलने सांगितलं. बरोबर. आता आग विझवायची, कुठला इलेमेंट कंट्रोल केल्यावर आग विझेल हे देखील तुम्हाला कोणी सांगितलं? ट्रायंगलने. कसं? तुम्ही तिथे आग विझवण्यासाठी गेले, तुम्ही काय विचार करा कशी विझवा? बॉस हीट कमी करू की ऑक्सिजन कमी करू की फ्युएल कमी करू, हा विचार कमी कराल ना तुम्ही, तिथे कमी कराल ना तुम्ही, तुम्हाला मग बरोबर. बरोबर. चला आपल्याला सपोज करा इथे आग लागली खाली ह्या फ्लोअरवर इथे, आणि इथे लाकडं कमी पडलेली आहे. आता तुम्ही ती आग विझवण्यासाठी काय वापराल? बाजूला करू, पहिली गोष्ट. दुसरं पाणी वापराल. पाणी. बरोबर. मग आता तुम्ही म्हटले पहिले लाकड बाजूला काढू, म्हणजे तुम्ही काय कमी केलं त्या ट्रायंगल मधलं? फ्युएल. ओके, फ्युएल कमी केलं. मी तुम्हाला तेच सांगितलं, आपल्याला माहिती लाकड बाजूला करायचे. मी सायंटिफिकरित्या तुम्हाला एवढं सांगितलं की तिथलं आपण काय केलं, फ्युएल कमी केलं. आता हे फ्युएल कमी करण्यासाठी तुम्ही एकतर हाताने किंवा मशिनरी कुठल्या तरी पद्धतीने हे कमी केलं. मग हे कमी केलं म्हणजे तुम्ही कुठली मेथड वापरली? स्टार्वेशन. कमतरता केली फ्युएलची तिथे, येते लक्षात? फ्युएल ज्याच्यामुळे हे पेटलं तेच काय केलं, कमी केलं. आता दुसरं तुम्ही काय वापरलं तिथे? पाणी वापरलं. का बरं? तुम्हाला माहिती तिथे एक उष्णता खूप जास्त असू शकते, त्याच्यामुळे आग पेंटवर राहू शकते. हीट कमी केलं कशाच्या मदतीने? पाण्याच्या. म्हणजे तुम्ही कुठली मेथड वापरली? कुलिंग. मग कुलिंग मेथड झाली आणि पाणी काय झालं? मीडिया. मग हा मीडिया कुठला सिलेक्ट करायचा? आता नीट आहे का सागर? हा मीडिया कुठला सिलेक्ट करायचा, मेथड कुठली वापरायची हे आपल्याला कशामुळे कळालं? ट्रायंगलमुळे. ट्रायंगलने नेमकं आपल्याला काय सांगितलं? एलिमेंट. ट्रायंगलने आपल्याला एलिमेंट सांगितले. एलिमेंट माहीत झाल्यामुळे कुठली मेथड आणि कुठला मीडिया वापरायचा हे आपण ठरवलं. कुलिंग जर करायची असेल सागर, कुलिंग नावाची मेथड आपल्याला वापरायची असेल तर आपण पाणी वापरू शकतो. मीडिया काय वापरला? पाणी. तिथे आपण नायट्रोजन वापरू शकतो. मीडिया काय वापरला? नायट्रोजन. तिथे आपण आईस देखील वापरू शकतो. मीडिया काय वापरला? आईस. आईसचे जे वेपर निघतात ते पण वापरू शकतो. मीडिया काय वापरला? वेपर. तुमच्या लक्षात आलं? मीडिया वेपर पण आहे, आईस पण आहे, वॉटर पण आहे आणि नायट्रोजन पण आहे. पण हे 4 मीडिया वापरून तुम्ही जी आग विझवली, ज्या पद्धतीने विझवली त्या पद्धतीला काय म्हणतात? कुलिंग पद्धत. शब्द इंग्लिशमध्ये काय म्हणून? मेथड. कुलिंग मेथड. आपण तेथील लाकडं किंवा लाकूड नावाचा जो प्रकार आहे तो बाजूला केला, म्हणजे तिथे काय केलं आपण? फ्युएल कमी केलं. म्हणजेच त्याची काय केली तिथे तयार काय केली? कमतरता. मग ते फ्युएल तुम्ही हाताने बाजूला केलं, ते फ्युएल तुम्ही लाकडाने बाजूला केलं, ते एखादं मशीन आणून बाजूला केलं, नो इश्यू. तुम्ही त्या फ्युएलवर पाणी टाकलं आणि ते फ्युएल थंड करून टाकलं तरी देखील ते पेटणार नाही. अल्टिमेटली काय झालं? फ्युएलच अवेलेबल नाही, त्याच्यावर आपण पाण्याची धारच लावली. आता फ्युएल पेटणार आहे का? तुम्ही फ्युएलची काय केली? कमतरता. मग तिथे कितीही उष्णता असू द्या, म्हणजे हीट असू द्या, आणि कितीही ऑक्सिजन असू द्या, पेटणार आहे गेले? पेटायलाच काही नाही ना. म्हणून फायर ट्रायंगल किंवा त्याचे इलेमेंट आपल्याला सदर आग कुठल्या इलेमेंटमुळे जादा लागली आणि सदर आग विझवण्यासाठी कुठल्या इलेमेंटवर आपल्याला काम करायचंय, ते काम करण्यासाठी आपल्याला कुठला मीडिया वापरायचा आहे आणि हा मीडिया वापरल्यामुळे कुठली मेथड इम्प्लिमेंट झाली हे समजून उमजून आग विझवण्यासाठी डिसिजन घेण्यासाठी मदत करतो.
परत एकदा, शब्द जादा झाल्यामुळे गडबड झाली ना? काहीच नाही बॉस, मी तुम्हाला हेच सांगितलं. पुढील आग, जी काही आग लागलेली आहे ती आग उष्णतेमुळे लागली. मग माझ्या लक्षात आलं किंवा तुमच्या लक्षात आलं, येथील उष्णता जर कमी केली तर आग काय होईल? कमी होईल. ती उष्णता कमी करण्यासाठी मी पाणी वापरलं. पाणी वापरलं म्हणून मीडिया कुठला झाला? वॉटर. वॉटर काय झाला? मीडिया. आणि हा मीडिया वापरून मी तिथे हीट कमी केलं म्हणून मेथड कोणती झाली? पद्धत कुलिंगची. आता त्याऐवजी तिथे आग लागलेली आहे, खूप सारी उष्णता आहे आणि माझ्या लक्षात आलं उष्णतेमुळेच काय झालंय? आग लागली. मग मी तिथे बर्फ वापरला. बर्फ काय झाला? मीडिया. ओके, बर्फ काय झाला? मीडिया. आणि बर्फ वापरून मी तिथलं काय कंट्रोल केलं? म्हणजे तुम्ही काय केले तिथे? कुलिंग. मेथड काय वापरली? कुलिंग. मेथड वापरली कुलिंग. मीडिया वापरला बर्फ. आता तिथेच आग लागली, हीटमुळे आग लागली, तुमच्या लक्षात आलं. आता तुमच्याकडे बर्फाच्या वाफा आहे. आता हे आपलं घरगुती एक शिकतोय बरं का आपण. फक्त आपल्याकडे बर्फ, पाण्याचं रूपांतर बर्फात केलं, बर्फाचं रूपांतर तर वाफेत व्हायला लागलं, अजून थंड केला की वाफेत रूपांतर. आपल्याकडे त्या वाफा पण आहे, ते व्हेपर पण आहे वाफ. आता ते तुम्ही तिथे वापरलं. मेथड कोणती झाली? कुलिंगच. काय केलं तुम्ही? तिथे उष्णता कमी केली. मीडिया काय वापरला? बर्फाची वाफ. वेपर वापरली. नेमकं आपण काय कमी केलं? सदर आगीमधलं काय कमी केलं? ऑक्सिजन. नाही ना, ऑक्सिजन. हीट कमी केलं. गडबड करणार. हीट कमी केलं. हे हीट कोणी सांगितलं आपल्याला? की सांगितलं कुठली आग हीट, फ्युएल किंवा ऑक्सिजनमुळे लागते, किंवा हे 3 एलिमेंट पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि ह्या 3 एलिमेंट मधला कुठलाही एक एलिमेंट कमी केला की आग काय होईल? कंट्रोल. म्हणून सागर, फायर ट्रायंगल हा एक असा महत्वाचा युनिट आहे, कन्सेप्ट आहे, जी आपल्याला मेथड, मीडिया, मीडियम कुठलं वापरायचं ती आग विझवण्यासाठी, इन्स्टंट निर्णय डिसिजन घेण्यासाठी मदत करते. आपण मीडियामध्ये बघितला पहिला वॉटर, दुसरा बघितला स्टीम, तिसरं बघितलंय फोम, ज्याची ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षण कमी असल्यामुळे तो सरफेसवर तरंगून राहतो, फ्लोट करतो. तो इतरांबरोबर मिक्स होत, तो उष्णता ऍब्सॉर्ब करतो, तो ब्लँकेट बनवतो, त्यामुळे ऑक्सिजनचा पण कॉन्टॅक्ट होत नाही. चौथा आहे व्हेपरायझिंग लिक्विड. वॉटर देखील व्हेपरायझिंग लिक्विड आहेच. पण चला बघू. हॅलोजनेटेड हायड्रोकार्बन यूज फॉर एक्सटिंग्विशिंग फायर हॅव प्रॉपर्टी ऑफ व्हेपरायझिंग रेडियली व्हेन हीटेड अँड आर देअरफॉर जनरली नोन ॲज व्हेपरायझिंग लिक्विड. आता हॅलोजनेटेड हायड्रोकार्बन नावाचं एक कॉन्सेप्ट, एक लिक्विड आहे, जे आपण फायरवर वापरलं की त्याला हीट लागते, आणि हीट लागली की त्या हॅलोजनेटेड हायड्रोकार्बनचं लगेच कशात रूपांतर होतं? वेपरमध्ये. आणि तुम्ही काय लक्षात ठेवा, जेव्हा किंवा वेपर बनतील तेव्हा ते त्यांच्याबरोबर काय घेऊन जातील? हीट घेऊन जातील. मग हॅलोजनेटेड हायड्रोकार्बन, मग पाणी आहे का हॅलोजनेट वेपरायझिंग लिक्विड? आहे, फक्त ते काउंट होत नाही. पण पाण्याचं रूपांतर बर्फात होतं आणि त्यानंतर वेपर बनतात. म्हणून लिक्विड आहे का वेपरायझिंग सॉलिड आहे? आईस सॉलिड. घन आहे ना बर्फ, पाण्यापासून भलेही बनला असेल, पण पाण्याची डायरेक्ट थंड वाफ तयार होते का? गरम वाफ तयार होते. बर्फाची थंड वाफ जाते. पण पाणी देखील वेपरायझिंग लिक्विड आहे, त्याला उष्णता देते, त्याचं पण वेपर होतं. लेट इट बी. ज्या लिक्विडला उष्णता दिल्यानंतर लगेच त्याचं रूपांतर वाफेत होतं त्याला व्हेपरायझिंग लिक्विड म्हणतात. हॅलोजनेटेड हायड्रोकार्बन हे त्याचं एक्झाम्पल आहे. दे फॉर्म डेन्स, घन, दाट, धुक्यासारखं, डेन्स, हेवियर दॅन एअर, हवेपेक्षा जड,
क्लाउड ऑफ नॉन फ्लेमेबल व्हेपर, क्लाउड ढग, नॉन फ्लेमेबल वेपरचं काय बनवतो, क्लाउड बनवतो. कोण? हॅलोजिनेटेड हायड्रोकार्बन. जरा बघू आपण. एखाद्या ठिकाणी आग लागली, तेथील आपल्याला उष्णता कमी करायची, तेथील आपल्याला ऑक्सिजन पण कमी करायचंय. फ्युएलवर काही काम करायचं नाही, ऑक्सिजन आणि उष्णतेवर काम करायचंय. आपण तिथे वापरणार हॅलोजिनेटेड हायड्रोकार्बन. हॅलोजिनेटेड हायड्रोकार्बन हे असं लिक्विड आहे ज्याला वेपरायझिंग लिक्विड म्हणतात, जे आगीवर पडलं की लगेच त्याचं रूपांतर कशात होतं? वेपरवर. हे वेपर घनदाट असतात, दाट. ओके. ते हवेपेक्षा जड असतात, त्यामध्ये उडून जातात पण तेवढ्या प्रमाणात उडून जात नाही. तिसरं, ते नॉन फ्लेमेबल, स्वतः पेटत नाही. म्हणून जेव्हा आपण हॅलोजिनेटेड हायड्रोकार्बन म्हणजेच व्हेपरायझिंग लिक्विड एखाद्या फायरवर वापरतो, तेव्हा त्या लिक्विडचं रूपांतर वाफेत होतं आणि तिथे वाफेचे ढग तयार होतात, व्हेपरचे ढग तयार होतात. ते ढग तिथे साठून राहतात, उष्णता कमी करतात, ऑक्सिजनचा कॉन्टॅक्ट कमी करतात आणि स्वतः पेटत नाही. याला व्हेपरायझिंग लिक्विड असं म्हटलं जातं. फक्त याचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे की ते टॉक्सिक आहे, विषारी आहे. व्हेपरायझिंग लिक्विड काय आहे? विषारी. ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही, ते इलेक्ट्रिसिटीला मटेरियलला डॅमेज पण करत नाही, पण ते काय आहे? विषारी. ओके. त्याचं एक नाव आहे, अजून एक सांगतो, ब्रोमोक्लोरो डायफ्ल्युरोमिथेन. हॅलोजिनेटेड हायड्रोकार्बन, त्याचा एक स्पेसिफिक घटक जर उचलला तर ब्रोमोक्लोरो डायफ्ल्युरोमिथेन, ब्रोमोट्रायफ्ल्युरोमिथेन. लेट इट बी. हे मटेरियल BCF आणि BTM, फ्लोरोमिथेन, हे लिक्विड जनरली व्हेपरायझिंग लिक्विड म्हणून ओळखले जातात. तुम्हाला फक्त लक्षात असणं गरजेचं आहे, व्हेपरायझिंग लिक्विड म्हणजे हॅलोजिनेटेड हायड्रोकार्बन. जे हॅलोजिनेटेड हायड्रोकार्बन लगेच वाफेत रूपांतरित होतात, वेपरमध्ये रूपांतरित होतात, त्याची डेन्स वेपर बनतात, ढगासारखे वेपर बनतात आणि ते वेपर पेटत नाही, हवेपेक्षा जड असल्यामुळे उडून जात नाही. ते एक ब्लँकेट देखील बनवतात आणि हीट पण काय करतात? ऍब्सॉर्ब करतात. ओके. हे काही मीडिया आहे